हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? कुकिंग व्हिडिओ. आता म्हणलं चला काहीतरी क्राफ्ट बनवू. तर ही पेंटिंग मी बनवलेली होती, 3D पेंटिंग म्हणून मी ही बनवलेली होती. तर ही पेंटिंग मला लावायची होती, पण म्हणलं याला आधी काहीतरी छान फ्रेम बनवते, मग याला लावते. तर यासाठी मी काय केलेलं, असं त्या मापाचं अशी बरोबर छान त्याच्या साईडला मला त्याच्यावर डिझाईन करायची म्हणून मी ब्रॉड अशी पृष्ठ नाही, पुठ्ठा काय म्हणता येईल त्याला? हो, असं तर कार्डबोर्ड. तर हे असं तेलाचा जो डब्बा होता तो मी घेतला कापून असा छान त्याचा मला जेवढा शेप पाहिजे, मला जेवढी जाडी पाहिजे त्या मापाने छान असा मी कापून घेतला. आणि याच्या खालचा पण पार्ट कापून घेतलेला आणि वरचा पण पार्ट कापून घेतलेला. आता काय करायचं आहे, खालच्या पार्टला, खालच्या चौकोनला, आयतला आणि वरच्या आयतला आपल्याला काय करायचं, मास्किंग टेप. जर तुमच्याकडे मास्किंग टेप नसेल तर कोणताही कागद घ्यायचा आणि कागदने फेविकॉलने चिटकवून घ्यायचा. मास्किंग टेप हा दुकानात गेल्यावर मागायचा मास्किंग टेप हा इझिली मिळून जातो. तर अशा प्रकारे आपल्याला जे जे उघड्या बाजू आपल्याला दिसत आहे ते आपल्याला बस असे जोडून घ्यायचे आहे, बंद करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला कलर छान लावता येईल. बघा, अशा प्रकारे हे मी तिन्ही चारी साईड अशा लॉक करून घेतलेल्या. आता इथे आपल्याला काय करायचं, सेम कलरसाठी छान असं हे करायसाठी आपल्याला छान असा जेसोचा कोट द्यायचा आहे. जेसोचा कोट दिला की त्याला थोडंसं वाळू द्यायचं. वाळू नाही दिलं की पुढे काय होते ते सांगते. तर बघा, ते थोडं वाळवायला घेतलं आणि मग काय करायचं, आपलं क्ले घ्यायचा. क्लेमध्ये 2 पार्ट येतात, ते छान असे मिक्स करून घ्यायची. घरची कोणतीही पावडर घ्यायची आणि असे छोटे छोटे लहान मोठे छोटे असे आपल्याला या शेपमध्ये आपल्याला छान असे हार्ट बनवून घ्यायचे. आता मी इथे हार्ट बनवते आहे म्हणून तुम्हाला जर दुसरा शेप कोणता हवा असेल तर तुम्ही त्या शेपचे म्हणजे हे बनवून घ्या. तर आता बघा, इथे मी तुम्हाला दाखवते. कोणत्याही टूल्सच्या सहाय्याने आपण असे छान असे हार्ट वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला बनवून घ्यायचे आणि मग हे नंतर परत आपल्याला वाळू घालायचे. हे बघा, अशा प्रकारे लहान मोठे मी बनवून घेतलेले. हे तुम्हाला कमी दिसत पण हे खूप जास्त आहेत. आता इथे काय केलं, जेसोचा कोट वाढला, मग परत फ्रेम घेतली. आता इथे मी म्हणजे माझ्या डोक्यात जी थीम होती ते थोडंसं असं नाही का, प्रेमाचं प्रतीक असं मला दाखवायचं होतं, म्हणून मी थोडं पिंक, रेड, बेबी पिंक असे कलर घेतलेले याच्यामध्ये. तर आधी असा एक लाईट पिंक घेतलेला, मग नंतर तुम्हाला सांगते त्याच्या साईडला जो आहे तो डार्क थोडासा वॉलेट कलर येतो त्याच्यामध्ये, तर तो कलर घेतलेला आणि थोडंसं असं शेड देण्यासारखं करून बघितलेलं. आता तुम्हाला इथे कुठंतरी वाटत असेल कलर गेलेला, तर त्यासाठीच म्हणलं होतं की आधी छान असं वाळवून घ्या जेसोचा कोट. तर मी तसं नव्हतं केलं, लगेच घेतलं, त्याच्यामुळे तसं झालेलं. नंतर पुढे ते आपण कवर करून घेऊ. आता इथे बघा, हार्ट छान ते वाळलेले होते, मग आता याला पण मी कलर करायला घेतलेलं. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे हार्टसुद्धा रेड कलरनी कलर करून घ्यायचे आहेत. एक करून मी सगळे हार्ट केलेले, पण तुम्हाला मी दाखवलं नाही, ती क्लिप खूपच मोठी झाली असती. तर अशा प्रकारे सगळे हार्ट घेतले, कलर करून वाळवून पण घेतलेले छान. आणि मग काय करायचं, आता ती फ्रेम, आता ही कलर आधी सुकून द्यायचा, आधी छान ड्राय होऊ द्यायचा, मगच घ्यायचा. कारण डॅब डॅब करायला गेलो ना, तो खालचा जो म्हणजे ते कलर आहे तो निघून येईल. तर एक असा सगळा स्पंज घ्यायचा, त्याच्यावर मी थोडा रेड कलर घेतलेला आणि रेड कलर असा फक्त असा डॅब 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 काठाने केला. आणि इथेच नाही, फ्रेम इथंच नाही संपलेली. तर नंतर हे झालं की नंतर आपल्याला त्या स्पंजवर काय करायचं, गोल्डन कलर घ्यायचा आहे. हे बघा, हा गोल्डन कलर घेतलेला मी, तुम्ही सिल्वर घ्या, गोल्डन घ्या, कोणताही चालतो. तर इथे मी गोल्डन कलर घेतलेला आणि गोल्डन कलरने सुद्धा आपल्याला काय करायचं, कुठे द्यायचा कुठे नाही द्यायचा, कुठे द्यायचा कुठे नाही द्यायचा. आता तुम्ही बघा पुढे कसं छान टेक्स्चर येतं छान. आता हे कॅमेरामध्ये आहे तर एवढं काही दिसत नाही आहे, पण रिअलमध्ये लूक असा भारी दिसतो. आता पुढे तुम्ही तरी पण पुढे कॅमेरामध्ये थोडंसं मी केलेलं आहे, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं रिअलमध्ये तर खूपच छान दिसतोय, असा पण छान दिसतोय. बघू शकता, एकदम असं छान असा लूक आला त्याला. आता हे जेव्हा मग मी तुम्हाला सांगितलं होतं, दाखवलं नव्हतं पण मी सांगितलं होतं, मागे खालचा पण पुठ्ठा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्याला मास्किंग टेप लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे खालची पण साईज मी कापून घेतलेली. नंतर इथे काय केलेलं, डबल साईड टेप घेतलेला. आता जास्त वजन होतं ना आपल्या फ्रेमला, म्हणून काय केलेलं, डबल साईड टेप घेतलेली आणि ती अशी छान अशी लावून घेतलेली. हे बघा, आता इथे काय केलेलं, 3D लूक होता ना, क्लेचा वापर केलेला होता म्हणून एवढे टेप लावले मी, नाहीतर एवढे टेप लावायची पण काही गरज नाही पडत.
आता इथे काय केलेलं, दुसरी साईड घेतली, दुसऱ्या साईडला आपली जी फ्रेम ही 3D पेंटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, कशी केली, काय केली. तर तुम्ही हे सुद्धा प्लीज 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 बघाल कसं केलेलं आहे म्हणून. आणि हां, तर आपल्याला ही अशी पेंटिंग छान अशी त्या याला लावून घ्यायची आहे, कार्डबोर्डला लावून घ्यायची, चिटकवून घ्यायची आहे छान. आणि मग नंतर जी आपण फ्रेम बनवलेली होती ती फ्रेम मला चिटकवून घ्यायची. आता तुम्हाला वाटत असेल ही एवढीच झाली. नाही, 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 एवढी नाही, आणखी आहे, आपल्याला करायचं आहे. तर आता हे बघा, हे छान असे चिटकवून घ्या. आणि मग आता आपण जे हार्ट बनवलेले होते ना छान छान, तर ते हार्ट घ्या आता छान चिटकवायला. हे बघा, आता हे आपलं झालं रेडी. आता हे जे आपण छोटे छोटे हार्ट बनवलेले होते, आता काय करू, आधी आपण हे लावून बघू की असे छान दिसतात का, तसे छान दिसतात का. डायरेक्ट फेविकॉलने नका चिटकवू. काय होतं मग नंतर जर कधी वाटलं ना हे छान नाही दिसत आहे, तर मग ते फार अवघड होऊन जातं, ते सगळा कलर जातो काढायच्या वेळेस वगैरे. तर म्हणून आधी असं लावून बघा असं छान दिसतंय का, आणि मग नंतर फेविकॉलने असं छान असं पॅक करून घ्या त्याला. असे मी आधी मोठे मोठे आहे ना, मोठे मोठे हार्ट असे लावून घेतलेले, मग त्याच्यामध्ये छोटे 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 हार्ट असे टाकून घेतलेले. कुठे पण टाकायचं, खाली वर उलटं सुलटं, जसं वाटेल तसं आपल्याला हार्ट टाकायचं आहे. जसं म्हणजे असं छान अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे नाही का, असं उठून दिसतं. तुम्ही टाकून तर बघा बघा, तर खूप सुंदर दिसेल. एक वेळेस हे नक्की करा. जर तुम्हाला फ्रेम हे हार्ट दुसऱ्या अँगलने टाकायचे आहे, दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने टाकायचे, तसेही करू शकता तुम्ही. पण हे असं खूपच छान दिसते. मला हे असं आवडलं म्हणून मी या प्रकारे केलेलं आहे. हे बघा, मी काय केलेलं, एका साईडने वर आणि एका साईडने खाली, अशा प्रकारे सगळे असे छान हार्ट लावून घेतलेले. आता थोडे हार्ट उरले होते, मग थोडे हार्ट उरले, मग आता याचं काय करू म्हणलं नाही का. तर वरून फ्रेम पण थोडी खाली वाटत होती ना, तर मग काय केलं, ते पण लावून बघितले. आधी लावून बघितले की असं चांगलं वाटेल का, तसं चांगलं वाटेल का. मग अशा प्रकारे मी लावून बघता बघता असं थोडं लुक हे छान वाटलं. त्याच्यामुळे काय केलं, हे असे लावून बघितले. तर हे असं थोडं छान वाटत होतं, उठून दिसलं असं नाही का. तर मग याला पण काय केलं, छान असे आधी सेट करून घेतलेला, आणि मग नंतर छान फेविकॉलने चिटकवून घेतलेला. हे बघा, आता फ्रेम आपली इथं पण नाही झालेली. तर इथे आपण काय करायचं आहे, आपल्याकडे हा ग्लू भेटतो बघा, ग्लिटर ग्लू म्हणतात याला. तर हा 2 कलरमध्ये भेटतो, म्हणजे बऱ्याच कलरमध्ये भेटतो, पण मी सध्या तरी गोल्डन आणि सिल्वरमध्येच बघितलेला आहे. तर मी इथे गोल्डन कलर वापरलेला आहे बघा. गोल्डन असं पूर्ण हार्टला आपल्याला लावायचं नाही आहे बिलकुल. कुठं अर्ध्याला अर्ध्याला लावायचं आहे, अर्ध्याला लावायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे. आणि हे बघा, त्यांनी पण किती असं छान असं उठून दिसत आहे हार्ट आपले. अशा प्रकारे आपली फ्रेम ही झाली रेडी. बघू शकता तुम्ही. आवडली असेल तर बिलकुलही खर्च याला लागलेला नाही क्लेशिवाय. आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक यू सो मच.